का खोटं बोलतीयस? अगं तुझ्याकडे खरी बोलायची संधी होती ना, सांग ना, तू हे जबरदस्तीने करतेस ते. बोल श्रावणी, बोल ना. माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? माझा राग अनावर होण्याआधी इथून निघून जा. आता माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल. श्रावणी, यो माणूस सैतान आहे, सैतान. तुझं आयुष्य नरक बनवून टाकलेलं. ऐक माझं. शिवू प्लीज जा इथून. तू मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. हे बघ प्लीज प्लीज माझ्या लग्नात विघ्न आणू नकोस. प्लीज निघून जा. ऐकलंस काय म्हणाली? चालेल घेत ना, बघता काय बाहेर काढायला. माझं ऐका, मी काय म्हणतोय. येऊन जा. श्रावणी, श्रावणी, सगळ्यांना ओरडून सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे. आपल्या प्रेमाच्या शब्द आठव श्रावणी. तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं? हा, माझी बाईक परत आणण्यासाठी तू काय काय केलंस? स्वतःच्या आईच्या पांगड्या विकलेलंस, माझ्या घरचं भाडं दिलेलंस, ते प्रेम नव्हतं? अगं यो शुभू तुझ्या प्रत्येक सुखादुखात होता, ते प्रेम नव्हतं? हा, तुझ्या चूक बरोबरीमध्ये तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे शुभू उभा होता, ते प्रेम नव्हतं श्रावणी? तिचा तुझ्यावर प्रेम होतं, पण आता नाहीये. तुझा खरा चेहरा कळलाय तिला. तू किती नीच आहेस ना, किती खोटारडास, किती बेजबाबदार माणूस आहे ना, हे कळलंय तिला. तसं नाहीये साहेब, सोडा. असंच आहे, म्हणूनच नाकारते ती तुला, आणि तिच्यापासून लांब जाण्यामध्येच तुझं भलं आहे. असं नाहीये ना साहेब. श्रावणीला माझ्या डोळ्यात बघून सांगायला हवं की या शुभूवर तिचं प्रेम नव्हतं. विचारा ना साहेब. शुभू काय करतोय तू? सोड मला. श्रावणी जे करतोय ते बरोबर करतोय, मला फक्त साथ दे. गुरुजी, पटकन लग्न लावा, नाहीतर पहिली गोळी तुम्हासनी बसाल. हो, करतो करतो. चला अक्षदा, फुलं टाका. हो साहेब, काय करताय? माझं आणि श्रावणीचं लग्न झालंय, मीडियाने बी कव्हर केलंय. कायदेशीर बायको आहे ती माझी आता. तिच्या मर्जी विरुद्ध तू तिला तुझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीस. तिच्या मनाविरुद्ध हे लग्न झालंय, त्यामुळे उद्या कोर्टात तुझ्या विरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल करणार आहे ती. साहेब, तुमची मुलगी तुमच्याजवळ ठेवायची आहे ना?
खुशाल ठेवा, मला काय बी प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्हाला बी चांगलं ठाऊक आहे एका दिवसात घटस्फोट नाही मिळत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, श्रावणीचं लग्न या रुद्रशी होण्यापासून मी वाचवलंय. मी जिंकलोय, त्यातच खुशी आहे माझी. इन्स्पेक्टर, राज्याच्या शिक्षण मंत्र्याच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून हे लग्न केलंय आणि अटक करायला जेलमध्ये टाका. अहो साहेब, अटक कशाला करायला सांगाल सा? मी स्वतः सरेंडर होतोय. माझं काम झालंय. अहो पोलीस या, चला घेऊन चला मला. श्रावणी, मला माफ कर. मला तुझ्याशी जबरदस्तीनं लग्न करायला लागलं, कारण या रुद्रच्या जाळ्यात अडकून मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नव्हतं. आता तू सुरक्षित आहेस. मला जे करायचं होतं ते मी केलंय. आता माझं काय बी झालं तरी चालेल. चला.